नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आज आपण कामिनी या झाडाबद्दल माहिती घेणार आहे। तर कामिनी काय असते, तर हे जे आपण फुलाचा गुच्छ किंवा बुके बघतो त्याच्यामध्ये जे पान फांदी वापरलेले असते, तर ते ज्या वनस्पतीचं असते त्याला कामिनी म्हणतात। आता याच्यामध्ये मधुकामिनी जी की चपट्या पानाची असते ती सध्या आपण बघतो व्हिडिओत, तर ती एक असते आणि त्यानंतर गोल पानाची एक असते। आता मधुकामिनी ओळखायची तर एक चपटे पान असते आणि दुसरी गोष्ट त्याला छोटीशी अशी फुलं असतात पांढरी। आता ही उमललेली नाही आहेत, बघू शकतो पुढे उमललेले आहेत, हे बघू शकतो हे असं। आता ही झाली कामिनी। तर आता ह्याचं जर म्हणलं तर लागवड म्हणलं तर 4x4 वर एकरी 2750 लागवड केली जाते आणि 7 ते 8 महिन्यामध्ये याचं कटिंग येतं। याची फक्त पानं तोडून कटिंग करून आपल्याला ही मार्केटला द्यायची असते। बुकेचे जे बनवणारे जे असतात माळी लोक, आता बरेच माळी समाजाचे जे लोक आहेत तेच आपले कस्टमर आहेत, तर त्यांनी हे मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे, बघू शकतोय। आता हे जे आज लोडिंग चालू आहे बघू शकतोय, ते आता वडोदा नागपूर यासाठी हे लोडिंग चालू आहे। 8000 रोपं लोडिंग करायचे आहेत। 3-3.5 एकरामध्ये ते नियोजन आहे। श्री चौधरी सर म्हणून आहेत, त्याने आता पारंपरिक शेतीला ऑप्शन म्हणून हा पर्याय निवडलेला आहे। कामिनीमधील असणारा फायदा हे त्यांनी सगळा अभ्यास केल्यानंतर हे त्यांनी नियोजन केलेलं आहे। आता त्यांनी फेब्रुवारीमध्ये बुकिंग केलं होतं आणि त्यांचं आता हे जे लोडिंग चालू आहे, रोपं सेट झाल्यानंतर आपण बुकिंग करून घेतो आहे। आधी रोपं सेट झाल्यानंतर जे लोडिंग करतो आहे, तर ते आजचं जे लोडिंग आहे ते 8 एप्रिल 2023, म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यानंतर आपण त्यांचं ऑर्डर प्लेस करत आहे, शिपमेंट देत आहे त्यांना। तर कामिनी हे 7 ते 8 महिन्यामध्येच कटिंगला येणार आहे। आता रोप लावताना आपल्याला फक्त शेणखत, निंबोळी पेंड, थिमेट फॉरेट यापैकी एक टाकायचं आहे। त्यानंतर रोप लावायचं आहे, पिशवी काढून मातीचा गट्टू न पडता पिशवी काढायची आणि रोप लावायचं, जसं आपण इतर झाडं लावतो त्या पद्धतीनं। त्यानंतर त्याला 1261 ह्युमिक ॲसिड हे सर्व नियोजन द्यायचं असतं। आता सरांना आपण हे सगळं नियोजन दिलेलं आहे, त्या पद्धतीनं ते नियोजन करणार। रोपं नेल्यानंतर एक 4-8 दिवस ठेवायची, त्यानंतर लागवड करायची आपल्या वातावरणामध्ये सेट झाली की। खड्डा पण मोठा घ्यायची आवश्यकता नाही, बॅग अर्धा-पाऊण किलोची बॅग आहे। आणि त्यानंतर ह्युमिक ॲसिड 1261 जी आळवणी असत्या ती द्यायची असत्या दुसऱ्या आणि 8व्या दिवशी। ते सगळं सविस्तर नियोजन आपण देत असतो शेतकऱ्यांना। आता आपली नर्सरी म्हणली तर 35 एकरात शासन मान्यता नर्सरी आहे, अनुदानपात्र नर्सरी आहे। सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक,